नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो DK नॉलेज 21 या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पुरवठा निरीक्षक भरतीचा 28 फेब्रुवारी 2024 ला जो काही पेपर झाला होता, त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न हे विचारण्यात आले होते, त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या DK नॉलेज 21 या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, लोकसभा आणि राज्यसभा यांच्या अधिवेशनामध्ये कमीत कमी अंतर यापेक्षा जास्त नसावे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 6 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द प्रॉब्लेम ऑफ रुपीज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपीज या पुस्तकाचे लेखक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1889 मध्ये खालीलपैकी कोणती संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केली? तर याचं उत्तर आहे 1889 मध्ये म्हणजेच पूर्ण पूर्ण जर तारीख जर बघितली तर 11 मार्च 1889 मध्ये शारदा सदन याची स्थापना मुंबई या ठिकाणी पंडिता रमाबाई यांनी केली आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखे ब्रिटनवरून किती वर्षासाठी आणण्यात येणार आहेत? तर याचं उत्तर आहे 3 वर्षासाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, घनतेचे SI युनिट काय आहे? तर याचं उत्तर आहे घनतेचे SI युनिट हे किलोग्रॅम प्रति मीटर घन हे आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुणे जिल्ह्यातील बाडगर धरण कोणत्या नदीवर आहे? तर पुणे जिल्ह्यातील बाडगर धरण हे वेळवंडी या नदीवर आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला जर जी पोलीस भरती निघणार आहे त्यासाठी जर तुम्हाला पोलीस भरतीचा प्रश्नपत्रिका संच हवा असेल तर स्मार्ट स्टडी यांचा पोलीस भरतीचा प्रश्न संच हा उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 पोलीस भरतीचे प्रश्न संच हे बघायला मिळतील. त्यामध्ये पहिल्या संचामध्ये जर बघितलं तर 8,375 प्रश्न आणि दुसऱ्या प्रश्न संचामध्ये 6,575 प्रश्न हे तुम्हाला बघायला मिळतील. तुम्हाला जर हे प्रश्न संच जर परचेस करायचे असेल तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो परचेस करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1976 ला कितवी घटना दुरुस्ती झाली आहे? तर याचं उत्तर आहे 1976 ला 42वी ही घटना दुरुस्ती झाली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते धातू आहे? तर याचं उत्तर आहे खालीलपैकी टंगस्टन हे धातू आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कुंदन व्यास यांना कोणत्या क्षेत्रासाठी पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्रातील कुंदन व्यास यांना साहित्य व शिक्षण या क्षेत्रासाठी पद्मभूषण पुरस्कार हा मिळाला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कंगवा या शब्दाचे लिंग कोणते आहे? तर याचं उत्तर आहे कंगवा या शब्दाचे लिंग हे पुल्लिंग आहे मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या DK नॉलेज 21 युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.